महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल. आपला परिचय. मी गजानन आसोले, आसोलवाडीतला नागरिक आहे. आपलं एक म्हणणं आहे प्रशासनाला, की बा इथं जे इमर्जन्सी जे लागते आपल्याला जे पेशंटसाठी, याच्यामध्ये समजा अटॅकसाठी किंवा पॉयझनसाठी, गरोदर महिला जे असतात ते डिलिव्हरीसाठी, ह्याच्यासाठी आपल्याला कर्मचारी पाहिजे ते. एवढी इमारत जे पाहतो आपण मागे जे पाहता इमारत, 2 मजली इमारत आहे. त्या स्थानिक राहू शकतात, डॉक्टर पण राहू शकतात. एवढं चांगलं बांधलेलं बांधकाम आहे आणि याच्यामध्ये कर्मचारी अभावी हे याच्या दवाखान्याच्या मागे-पुढे जे पाहतो आपण, सगळं घाणीचं साम्राज्य आहे. डॉक्टर इथले उपलब्ध कुठलंच नाही का डॉक्टर आहे? हे डॉक्टर म्हणते ते हे 3 कर्मचारी आहेत. 3 कर्मचाऱ्याला 7 गावं दिले ते. कधी आले तर एक कर्मचारी बाहेर तर एक दिवस येऊ बी शकत नाहीत काही-काही दिवस ते. कारण त्याला 7 गावं दिलेली आहेत त्याला वाटून. तर आपल्याला समजा इमर्जन्सी पेशंट असला तर कुठे न्यावं लागते तुमच्या? आम्हाला इमर्जन्सी पेशंट जर असेल तर आम्हाला कळवणला न्यावं लागते आणि याच्यामध्ये जर समजा आपल्याला वाहन उपलब्ध असलं ठीक आहे, नाही तर ते काही आमचे पेशंट वाटणच दगावलेले आहेत. काही अटॅकचे पेशंट आहेत आमचे 2-3 असे वाटणच दगावलेले आहेत. आमच्या प्रशासनाला एवढी समजा विनंती आहे, की बा यात एवढी इमारत बांधलेली आहे, तुम्ही उपकेंद्र आहे, याच्यासाठी तुम्ही इमर्जन्सीसाठी याच्यामध्ये तुम्ही अटॅक किंवा अटॅक येतात त्याच्यासाठी एक आणि महिलांसाठी जे असते ते डिलिव्हरीसाठी पेशंटसाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे तुम्ही एक कर्मचारी. आपलं म्हणणं आहे की इथं एवढी व्यवस्था असून डॉक्टर कुठलाही राहता. राहत नाही, निवासी डॉक्टरच नाही इथं. निवासी डॉक्टर नाही. निवासीसाठी सगळं इथं पाण्याची व्यवस्था आहे. बाकी सगळे रूम आहेत, सगळे व्यवस्थित 2 मजली रूम आहेत. त्याला काही अडचण नाही राहायला, पण इथं निवासी डॉक्टरच नाहीत इथं. बोलू. समस्या आपली. माझी समस्या काहीच नाही. माझी समस्या फक्त एवढीच आहे, जे आम्हाला आता ते आरोग्य उपकेंद्र आरोग्य आहे, ते आम्हाला व्यवस्थित करून देण्याची मान्यता आहे आमच्या सरकारकडे. कारण की आम्हाला जे एवढी मोठी इमारत फक्त ही पाहायला इमारत झाली आहे. कारण हिचा काही आतापर्यंत गावाला काहीच फायदा झाला नाही. डबल मजली आहे, वर राहायची व्यवस्था सुद्धा केली आहे डॉक्टर लोकांच्या. पण यायला दिलेले आहे 7 गाव. 7 गाव दिल्यामुळे आम्हाला लई मोठी अडचण येत असेल. आम्हाला ही सेपरेट डॉक्टर पाहिजेत. सगळे डिलिव्हरीचे साठी हो, अटॅकचे खूप परिणाम झाले आमच्या गावामध्ये. जवळपास आमच्या इथून 5-6 जण गेलेले आहेत. हे खूप आम्हाला ते सांगण्याला योग्य वाटण झालं. पण आमची जी जे काय बोलायचं. तातेराव सूर्यवंशी प्रतिनिधी, तालुका कळमनुरी.